पंचांचं काम सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. आणि तसंच बघा आजच्या दिवसामध्ये खरं तर एकालाही ते पारितोषिक आय थिंक मिळालं नाहीये बंटी दादा. खरं तर सरळ थेट आपण ब्लॅक स्क्रीन जिथे नेहमी असते अगदी वाईडिश लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये स्ट्रेट अमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5 चे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बंटीदादा म्हात्रे आणि वैभवजी ठाकूर यांचा बॅनर आपण पाहतो. त्या बॅनरला जर डायरेक्ट 6 हिट झाला तर मात्र प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. इथे पारितोषिक आलं मॅच सुरू होण्याच्या आधी. आणि पहिल्याच बॉलवर जर गोलंदाजानं विकेट घेतला तर एस सी कन्स्ट्रक्शन अमरापूरचे सर्वेसर्वा सागरजी चव्हाण यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज म्हणजेच गोलंदाजी माखवार संघाचा संघनायक अर्थातच राज म्हात्रे पाहायला मिळतो. राजसाठी कॅश प्राइज इथे आलेला आहे. पहिल्या बॉलवर विकेट घेतला तर मात्र 2000 अर्थातच 2000चा कॅश प्राइज. कॉमेंट्री कमी केलं असं वाटतं. तसेच अद्भुत 11 दादर संघामध्ये खेळणारा साहिल मोकल जोहाचा आपला खेळाडू पाहायला मिळतो. त्याच्यासाठी सुद्धा संपूर्ण जोहाच्या वतीने शुभेच्छा आलेत. खास करून त्यांचे मित्र धनंजय पाटील यांच्याकडून त्या शुभेच्छा. तसेच चालू मॅच मध्ये भाई म्हात्रे अजय आणि मयूर ठाकूरसाठी संपूर्ण गोलवा गँगकडून शुभेच्छा आहेत. नेक्स्ट मॅच लुझर वर्सेस लुझर असेल त्यामुळे पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर रितेश वारी आणि त्याच्या अगेन्स्ट साजन कोळी म्हणजे वरेडीचे 2 संघ आज परास झालेत. म्हणजे कोणता तरी एक संघ जरूर पुढे येईल, हरकत नाहीये. दोनही संघ अनुभवी प्रचंड अनुभव त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो. बरं चालू मॅच कडे घेऊन चालतोय तुम्हाला. नमस्कार मंडळी, दुपारच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी क्रिकेट समालोचक अविनाश ठाकूर दादर पेंट तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. क्रिकेटचा कुंभमेळा या जोहे नगरीत पाहायला मिळतोय. अमरापूर विभाग प्रीमियर लीग विनर वर्सेस विनर. पहिला बॉल राज तयार, कोला टाकला होता यॉर्कर, लाऊड अपील. अपील मध्ये उत्साह होता, आत्मविश्वास कमी. पहिल्या बॉलवर विकेट साठी 2000चं कॅश प्राइज आलं होतं परंतु पहिला बॉल निर्धाव. सुशांत मोकल तर दुसऱ्या बाजूने राज म्हात्रे. मागील 2-3 वर्षामध्ये या खेळाडूनं आपल्या नावाचा डंका या अमरापूर विभागामध्ये नव्हे तर पेण तालुक्यामध्ये गाजवला असा राज म्हात्रे. तर त्याच्या अगेन्स्ट त्याचा गुरु. फुलटॉस, फक्त दिशा वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर. फलंदाज सुशांत मोकलचा बॉल करेल सीमा रेषेचा सफर. मिळतील 4. सुरुवात 4 चौकार. या 4च्या मदतीने धावफलकावर धावा लागल्या. 4 धावसंख्येचं खातं उघडलं जातं. अकाउंट मध्ये 4 लावल्यात बॅटिंग टीम मध्ये अद्भुत 11 दादर. प्रत्येक विकेट साठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे सागरजी चव्हाण यांच्याकडून. बक्षिसांची खैरात. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा खबरच्या दिशेने. सुशांत मोकलचा वार, गोलंदाजगार, चेंडू सीमारेषेच्या पार. एक्स्ट्रा खबर बॉडी लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक चौकार. चेंडू आणि 2 चौकार. सलग तिसरा येईल का राज म्हात्रे कमबॅक करेल. फुल टॉस आणि यावेळेसचा बॉल हुक केला. बॉल लॉंग लेगच्या दिशेने पाठवलाय सीमा पार. सलगचा तिसरा 3 इन अ रो चौकार. पंच बीमर आपला कॉल आहे का? येस, अंपायर रिव्ह्यू. तिसरे पंच इथे जोडले जातील. येस, बंटीदादा म्हात्रे. वेस्ट साइड चेक केली जाईल. हा चेंडू वेस्ट साइडच्या वर आहे की खाली आहे. रॉक अँड रोल संपूर्ण टेक्निकल रूम, आमची सायप्रीत लाईव्हची टीम, त्यांचे टेक्निशियन्स आणि आमचे तिसरे पंच. वेस्ट साइडच्या वर आहे की नाही हे पाहण्यासाठी खेळाडू थोडासा बेंड आहे, वर आहे, परंतु बॉल अधिक वर आहे. अर्थातच वेस्ट साइडच्या वर नो बॉल आणि या नो प्लस 4 धावा मिळतील 5. सुरुवात धमाकेदार. पहिल्या 3 बॉलवर धावफलकावरती धावा लागल्यात तब्बल 13 धावा. कमालीची बॅटिंग. आता गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. जरूर माझ्या समोर माझा गुरु असेल परंतु त्याला नमवण्याची ताकद सुद्धा माझ्यात आहे. त्याच्याकडून घेतलेले धडे आता त्याच्यावरतीच पलटवावे लागतील जर या मॅच मध्ये विकेट त्याची मिळवायची असेल तर. पुढचा बॉल
प्रीहिटचा बॉल ऑन साइडला. सुशांत मोकल थांबायचं नाव घेत नाहीये. आता या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत असताना पाहायला मिळतो. ठोकलाय सलगचा चौथा. 4 इन अ रो. चौकार. नक्कीच तर जानूची गोलंदाजीची आठवण करावी लागेल, कारण जानूनं मागच्या मॅच मध्ये सुशांतला स्वस्तात बाद केलं होतं. आता राजला तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. धावफलकावरती 4 चेंडूंच्या मोबदल्यानंतर 17 धावा लागल्या. तर 17चा खतरा आता बॉलिंग टीमवर उद्भवतोय, परंतु कमबॅक करणं फार आवश्यक आहे. यावेळेस बॉल हलक्या हाताने फक्त स्टेअर केल्या बॉलला शॉट कव्हरला एक खेळाडू येतात. एक सिंगलच मिळा. माहिती आहे सुशांतला चांगला बॉल आणि चांगल्या बॉलला सन्मान सुद्धा दिला. मॅच बॉलची एंट्री सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. तर मॅच बॉल सुद्धा वापर केला जाईल. धावफलकावरती धावा आता 18 लागतील. 5 चेंडूचा खेळ संपलाय. ऑन स्ट्राईक फलंदाज मिलिंद ठाकूर, अर्थातच मयूर ठाकूर सुद्धा पाहायला मिळतोय. जाणकार असा दादर संघासाठी एकेकाळी सलामीला येणारा हा फलंदाज आज अद्वैत इलेव्हन दादर संघासाठी सलामी करत असताना पाहायला मिळतो. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. सुशांत आणि दुसऱ्या बाजूने मयूर. सुशांत मोकळ हा कळव्याला बिलॉंग करतो. त्याच्या समोरचा खेळाडू दादरला बिलॉंग करतो. 1 डाऊनला येणारा भाई दादरला बिलॉंग करतो. 2 डाऊनला येणारा रोशन कळव्याला बिलॉंग करतो. कळवा आणि दादरचं कॉम्बिनेशन घेऊन हा संघ बनवला. ऑन साइडला बॉल पाठवलंय डीप मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकावर केलाय वार. त्याला केलाय गार आणि पहिल्या षटकात धावा वसूल केल्या तब्बल 24 षटकार. आता काटा लागला नाही, टोचला असं म्हणायला हरकत नाहीये. धावफलकावरती 24 लागलेत. आपण मुख्य व्यासपीठावर मुख्य स्क्रीनवर पाहता आमचे संपूर्ण आधारस्तंभ मंडळी, त्यांचे बॅनर. भाई निळकंठ म्हात्रे ज्यांचे नुकतेच पेण नगरपालिका नगरसेवकपदी निवृत्ती झाली, निवड झाली. तदनंतर स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील, तसेच आमचे स्वर्गीय प्रीत सुनील नाईक, स्वर्गीय आर के पाटील सर यांचा बॅनर आपण पाहताय. खरं तर स्वर्गीय प्रीत सुनील नाईक यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक स्पोर्ट्स सायकल उपलब्ध झाल्या. तसेच स्वर्गीय आर के पाटील सर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव अर्थातच गिअर ऑटोमोबाईल्स शॉपचे सर्वेसर्वा निखिल पाटील यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी एक ब्रँडेड सायकल, तसेच हॉटेल पार्थ कोळीवाडाचे सर्वेसर्वा विनोदजी म्हात्रे सोनखार यांच्याकडून सुद्धा एक स्पोर्ट्स सायकल आपल्याला उपलब्ध झाल्या. आणि तसेच प्रेक्षक कमाल कॅचसाठी अक्षय डांगरकर यांच्याकडून सुद्धा ब्रँडेड सायकल स्पोर्ट्स सायकल आपल्याला उपलब्ध झाली. आणि प्रेक्षक कमाल कॅचसाठी आजच्या मॅचसाठी आणि आजच्या दिवसासाठी खरं तर प्रेक्षक कमालसाठी अजून एक बक्षीस आहे. आर्या कलेक्शनचे सर्व आकाश कोळी यांच्याकडून ब्रँडेड स्मार्टवॉच. त्यामुळे आपण आयवाकाश घेतल्यानंतर आपली नाव नोंदणी जरूर करा. आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा त्याचं लकी ड्रॉ केलं जाईल. जाऊयात मैदानाकडे. पहिलं षटक संपलं, दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. कळवे गावचाच गोलंदाज निखिल डाऊर राईट आर्म राऊंड विकेटनं ऑफ कटर टाकला होता. फसवलं होतं फलंदाजाला. कोलाट टाकण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला होता. सुशांतला पहिल्या बॉलवर तरी शांत ठेवला, कारण मागील षटकाची सुरुवात सुद्धा कविराज अशीच झाली होती, जिथे राजनं सुद्धा शून्य आणि सुरुवात केली होती डॉट बॉल. परंतु नंतर मात्र अक्षरशः रिमांडवर घेतलं होतं. परंतु पुढचा बॉल निखिल तयार. ऑन साइडला समोर खेळा. लॉंग ऑफला शैलेश आहे. एक सिंगलच मे चांगली फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळतं. आणि आता सिंगलच्या मध्ये धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती. नुकतंच जे वर्ष सरलं अर्थात 2025. आता नव वर्षात आपण आहोत 2026. इंग्रजी नूतन वर्ष, कॅलेंडर बदली दिन ज्याला आपण म्हणतो. 8 बॉलचा खेळ आता संपला. धावफलकावरती 25 लागल्यात. निखिल डाऊर चांगली गोलंदाजी करतोय पहिल्या 2 बॉलवर. राईट आर्म ऑफ ब्रेकची त्याची गोलंदाजीची स्टाईल. टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी गोलंदाज हल्लीच्या युगामध्ये आपण पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये आपण प्रवीण म्हात्रे पाहिला होता, दादरचा डावखुरी हाताचा गोलंदाज. परंतु आता हा कळव्याचा. निखिल डाऊरचा बॉल खोलात टाकला होता. एक्स्ट्रा खवरला. क्रॅकिंग खवर ड्राईव्ह. डीप मधनं प्रोटेक्शन येत आहे. वाईडिश लॉंग ऑफ कडून एक सिंगलच मिळा. पहिल्या 3 बॉलवर कोणताही मोठा फटका आलेला नाहीये. पहिल्या षटकाची पुनरावृत्ती आतापर्यंत तरी होऊ दिले नाहीये निखिल डाऊर या गोलंदाजानं. अमरापूर विभाग प्रीमियर लीग ऑक्शन मध्ये
ॲज अ आयकॉन म्हणून या खेळाडूची निवड टॉप 16 खेळाडूंमध्ये राहिली होती आणि तशा प्रकारचा खेळ आजच्या दिवसामध्ये त्याचा राहील का? यावेळेसचा बॉल फुल टॉस होता, फटका फसला. राज मात्रे डाऊन दी बॉल. बॉलिंग करत असताना झाल्या असतील चुक्या, परंतु फिल्डिंग करत असताना पकडला एक अप्रतिम झेल. सुशांत मोकलची पारी इथे शांत झाली. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. यांचं संपूर्ण सेटअप आपण पाहता. विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे आला. 1000 रुपये. ओके, कारण सुशांतची विकेट होती. या विकेटला डबल महत्व, कारण एकटा खेळाडू असा आहे जो टिकला तर अक्षरशः संघाच्या धावा करून जाईल. कारण नुकतीच झाली स्पर्धा मैत्री चषक. या स्पर्धेमध्ये सुशांत मोकलनं आपल्या आयुष्यामधली क्रिकेटच्या कारकिर्दीमधली 5वी बाईक पटकावली होती. पेण तालुक्यातील हमरापूर विभागातील खेळाडू. पेण तालुक्यामध्ये हमरापूर विभागाला क्रिकेटची खाण का म्हटलं जातं याचा उल्लेख मी तुम्हाला सांगतो. कारण रायगड जिल्ह्यामध्ये एकमेव खेळाडू ज्याला क्रिकेट क्षेत्रामध्ये रायगड भूषण पुरस्कार भेटला आणि पेण तालुक्यातला एकमेव खेळाडू जो ISPL खेळणारा तो सुद्धा हमरापूर विभागाचा आशीर्वाद ठाकूर. विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश पे इथं जमा झालं. वेलकम 2000 रुपीज. आणि निखिल डाऊरच्या खात्यामध्ये ऍड केले जाते. नौखा फलंदाज डावखुरे हाताचा रोहन पाटील, हनुमानपाडा संघाचा खेळाडू. मागील मॅच मध्ये थोडासा खाली खेळला होता, परंतु या मॅच मध्ये त्याला प्राधान्य दिलं जातं. कारण पाहता आपण ऑफ ब्रेक गोलंदाज, परंतु त्याच्या अगेन्स्ट लेफ्टी, परंतु लेफ्टी आता मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी वेगळी रणनीती या दुसऱ्या मॅच मध्ये, कारण पहिली मॅच जिंकले दोनही संघांना. आता थोडेसे डावपेच बदली, पाहूयात काय होतं. खोलात टाकण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करणार नाहीये. जरूर एका अटेम्प्ट मध्ये बॉल कलेक्ट झाला नाहीये, परंतु कोणती अतिरिक्त धाव नाहीये तिथे रोहन पाटीलला. डॉट बॉलनी सुरुवात करते, परंतु कमाल आणि कौतुक करावे लागेल गोलंदाज निखिल डाऊरचा. पहिल्या 5 बॉल मध्ये 2च धावा खर्च केला. शेवटचा बॉल कौतुक करत होतो, परंतु फलंदाज सांगतोय मी थांबणार नाहीये. रोहन पाटील ठोकतोय. आल्या आल्या दुसऱ्याच बॉलवर षटकार. चला टीम मीटिंग नको आहे प्लीज, विनंती असेल बॉलिंग टीम, कारण 3 षटकानंतर ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक होईल, तेव्हा तुम्ही टीम मीट जरूर करा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या कविराज 24. तदनंतर या ओव्हरच्या पहिल्या 5 बॉल नंतर 2, परंतु शेवटचा बॉल थोडासा पायावर गेला होता. डाऊन दी लेग हा बॉल, आणि त्याला मात्र मागचा पाय वाकवत स्वीपचा फटका, आणि तिथून मात्र चांगलं टायमिंग पाहायला मिळलं. फलंदाज रोहन पाटीलच्या माध्यमातून लॉंग लेगच्या दिशेने तो षटकार खेचला. आपण स्क्रीनवर पाहत होतो तो प्रेक्षक कॅच घेण्यासाठी फार प्रयत्न करत होता. ब्लॅक टी शर्ट मध्ये आपण पाहता, परंतु त्याचे प्रयत्न थोडेसे असफल ठरले, कारण रोहन पाटीलचा षटकार थोडासा दूरवर गेला. परंतु आता ऑन स्ट्राईक फलंदाज मयूर ठाकूर पाहायला मिळेल, ज्याच्या बॅट मधून सुद्धा एक षटकार आपण पहिल्या षटकाच्या अखेरीस पाहिला होता. तदनंतर आता स्ट्राईकला पुन्हा एकदा तो आला, कारण 2 बॉल 7 धावसंख्या खेळते, म्हणजे एक सिंगल सुद्धा त्याच्या खात्यामध्ये. बॉलिंग मार्कवर वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा आपल्या सेकंड स्पेल मध्ये संघनायक स्वतःवरच विश्वास दाखवता. यंदाच्या हंगामामध्ये पहिल्यांदाच ॲज अ कॅप्टन म्हणून राज मात्रेला खरं तर स्वीकारण्यात आलं, खरं तर प्राधान्य दिलंय संघ मालकानं. जाऊयात मॅचकडे. तिसऱ्या षटकाची होईल सुरुवात. राज मात्रे पहिला बॉल, राजच्या अगेन्स्ट पहिला बॉल खबरच्या दिशेने. लॉंग ऑफला बॉल आला, एक सिंगलच मिळेल. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एका धावेला प्राधान्य दिलं जाईल. धावफलकावरती धावा लागतील एका सिंगलच्या मध्ये. 33 ऑन दी बोर्ड. 13 बॉलचा खेळ संपला. माहिती आहे
अद्भुत इलेव्हन दादर संघाला की वाट्याला बॅटिंग आल्या. आता थांबून चालणार नाही, कारण मागील मॅच मध्ये 43चा पाठलाग करता करता अक्षरशः नाकी 9 आले होते. परंतु ह्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, धावा उभाराव्या लागतील. खोलात टाकण्याचा प्रयत्न, उचललाय बॉल, परंतु वाईडिश लॉंग ऑनला खेळाडू तैनात करणार नाही चुकी, पकडलाय जेल, संपवलाय. फलंदाज रोहन पाटीलचा खेळ, षटकारानंतर विकेट आलाय, फलंदाज बाद. विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालं. राज मात्रेसाठी, निखिलसाठी 1000चं आलं होतं, कारण ती विकेट सुशांतची होती. आता ही विकेट फलंदाज रोहनची आहे, त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. SC कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्व सागरजी चव्हाण यांच्याकडून. खरं तर आपल्या संघावर लई लूट चाललंय पार, कारण आपल्या संघाचा खेळ त्यांना मोहात पाडतो. कारण तशा प्रकारच्या बॉलिंग आता राज मात्रे कमबॅक करतोय. पहिल्या षटकात जरूर 24 धावा खर्च केले होते, परंतु या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक, ज्यामध्ये पहिल्या बॉलवर सिंगल, तदनंतर मात्र विकेट. आत्मविश्वास फार महत्वाचा, आणि तो आत्मविश्वास आता बिल्ड करत असताना खेळाडू पाहायला मिळतो. सेल्फ कॉन्फिडन्स आता फार महत्वाचा असेल, कारण येणाऱ्या 4 बॉल सुद्धा तशा प्रकारचे टाकावे लागतील, कारण प्रतिस्पर्धी संघाचा एक धाकड फलंदाज, मागच्या मॅचचा हिरो अजय ऑन स्ट्राईक. खोलांट टाकण्याचा प्रयत्न, मागचा पाय वाकवत बॉल पाठ ठेवले लॉंग लेग मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडून वरून धावतात बॉलवर, परंतु बॉल अगदी खालून पकडला आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जातील. अगदी बॅटच्या टोएंडला बॉल लागला. जर मिस झाला असताना तर मात्र यॉर्कर सक्सेसफुली एक्झिक्यूट झाला असे म्हणायला हरकत नव्हती, परंतु या 2च्या मदतीने धावा लागतील. 2.3 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा आतापर्यंत. अर्धी इनिंग संपल्या, अर्धी इनिंग बाकी. पहिल्या 15 मध्ये 35 बनल्या, तर उर्वरित 15 मध्ये किती बनतील? पुन्हा एकदा भाई स्ट्राईकवर. भाईसाठी खोलात टाकला होता, फटका फसलाय. राज म्हात्रे आता मात्र कमबॅक करतोय, थांबायला तयारच नाहीये. एका मागोमाग एक ही दुसरी विकेट, फलंदाज बाद. आता आपण मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ट्रॉली, खर तर फार कमी स्पर्धांमध्ये मित्रांनो असं आपण दृश्य पाहत असतो, ज्यामध्ये ड्रिंक्स ट्रॉली जाते. कारण मी म्हटलं होतं तेवढीच मानाची स्पर्धा, आणि ज्यामध्ये आपण ड्रिंक्स ट्रॉलीवर पाहताय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा फ्लॅग, जाणता राजा. खरं तर हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, आणि आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण मुघलांचं साम्राज्य ज्या राजाने नष्ट केलं, जाणता राजा छत्रपती शिवराय. चला ड्रिंक्स ट्रॉली आपण या मैदानाच्या बाहेर, आमचे आयोजक मंडळी त्याच्यामध्ये आणि आमचे काही लाडके प्रेक्षक सुद्धा त्या ट्रॉलीमध्ये बसून आनंद घेतात. लक्ष्मी वीर भैरव वरेडीचे ते समर्थक. आज वरेडी गाव थोडासा नाखुश जरूर आहे, प्रेक्षक वर्ग भरपूर आलाय, परंतु दोनही संघ पहिल्या मॅच मध्ये परास्त झालेत. परंतु नेक्स्ट मॅच मध्ये जरूर खुश होतील, कारण वरेडीचा एक संघ जिंकेल. आणि आत्ता झालेल्या झेलसाठी सुद्धा 500चा कॅश प्राइज झाले, म्हणजे राजसाठी 500 + 500 आणि त्या खेळाडूसाठी 500. धर्मेंद्र पाटील धमा यांच्यासाठी ते 500 रुपयाचा कॅश प्राइज. पुढचा बॉल रोशन तयार. रोशन आल्या आल्या उंच फटका, दूर आलेला नाहीये, खेळाडू डाऊन दी बॉल, ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये पकडला जे, वन विकेट डाऊन. तू चल मैं आया हे चित्र मैदानाच्या आतमध्ये, एका मागोमाग एक फलंदाज झालाय शांत. रोशन 0वर बाद.
एका मागोमाग एक विकेट आणि आता हा गोलंदाज ऑन अ हॅट्रिक असेल. राजसाठी अजून एकदा 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं आणि तसेच कॅच घेणारा रितेश त्याच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज. SC कन्स्ट्रक्शन अमरापूरचे सर्वा सागरजी चव्हाण आणि समाधानजी चव्हाण हे दोनही SC कन्स्ट्रक्शनचे मालक ओनर यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी टोकन दिलं जाते सातत्यानं. आणि विकेट हॅट्रिक घेतली तर 2000 ऑन हॅट्रिक. गोलंदाज राज म्हात्रे या स्पर्धेतली हॅट्रिक होईल का? लॉफ्ट केला बॉलला, डीप मध्ये खेळाडू तैनात बनून राहतील प्रेक्षक. बॉलला पाठ ठेवले, लॉंग ऑफ क्लिअर करत असताना हॅट्रिक बॉलवर नौका फलंदाज कुणाल पाटीलचा वार. राज म्हात्रेच्या अगेन्स्ट षटकार. वरती धावा लागले 3 षटकांच्या अखेरीस. 41 लॉस ऑफ दी 4 विकेट्स. मागील षटकामध्ये राजनं काय कमबॅक करून दिला. पहिल्या षटकामध्ये ज्या खेळाडून 24 धावा खर्च केल्या होत्या त्या खेळाडून या षटकात फक्त 9 धावा खर्च केल्या. परंतु कविराज जर आपण पाहिलं स्कोर कार्ड वर तर पहिल्या षटकाच्या अखेरचा बॉल षटकार, तदनंतर सेकंड ओव्हरच्या अखेरचा बॉल षटकार, तदनंतर राज म्हात्रेच्या तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या बॉलला सुद्धा षटकार. व्हॉट अ कोइन्सिडन्स. आणि आमच्या स्क्रीनवर पाहता आमचे कॅमेरामन सध्या जोडले गेले. सायप्रीत लाईव्हची संपूर्ण टेक्निकल टीम फार मेहनत घेते स्पर्धा कव्हर करण्यामागे. तब्बल 3 स्पर्धांशी लाईव्ह या स्पर्धेचं कव्हरेज यूट्यूबच्या माध्यमातून ज्या चॅनलचे तब्बल 1,32,000हून अधिक सबस्क्रायबर पाहायला मिळतात अशा प्रशस्त यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. चंदू वाघमारे, प्रेम वाघमारे या बंधूंची जोडी आणि त्यांचं हे चॅनल मराठी माणसाच्या हक्काचं चॅनल. त्यामुळे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलच्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. कारण सायप्रीत लाईव्ह जिथे जिथे स्पर्धा कव्हर करेल ना त्यावेळी तुमच्या यूट्यूबला ते नोटिफिकेशन पडेल आणि तुम्हाला स्पर्धांचा आनंद घेता येईल. जाऊयात मॅचकडे. जर चालू सामना अद्वैत 11 दादरच्या अगेन्स्ट SC कन्स्ट्रक्शन अमरापूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय आणि फिल्डिंगसाठी बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. अद्वैत 11 दादर संघाची पहिल्या षटकामध्ये काही गाडी चालली होती वेगाने, परंतु तदनंतर थोडासा ब्रेक. शेवटच्या माफ करा सेकंड लास्ट ओव्हरला सुरुवात. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थे षटक घेऊन बॉलिंग मार्कवर अभिजित मोकल. मागील मॅच मध्ये या खेळाडूने एक विकेट मिळवला होता. या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय. जरूर राज म्हात्रे एक नौखा कर्णधार आहे, परंतु त्यानं घेतलेला खेळाडू यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण नितेश पाटील पाहताय. गेले कित्येक वर्ष जाणता राजा दादर या संघाला लीड करणारा आणि कॅप्टन कूल या उपाधीनं संबोधला जाणारा नितेश पाटील यष्ट्यांच्या मागे. आणि असं म्हटलं जातं यष्टीरक्षकाच्या इथनं जो व्ह्यू मिळतो ना फिल्डिंग सजवण्यासाठी तो सर्वाधिक बेस्ट व्ह्यू मानला जातो. कारण गेले कित्येक वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी आपण महेंद्रसिंग धोनीला हे करताना पाहिलं. नितेश पाटील अनुभवी खेळाडू. शैलेश त्याच्या संघामध्ये, धर्मेंद्र कर्णधार जरूर नवीन असेल परंतु त्याने निवडलेले खेळाडू हे मात्र अनुभवी आहेत. जाऊयात मैदानाकडे. अभिजित तयार. लो फुल टॉस आडव्या बॅटनं कुणाल पाटीलनं डीप मिड विकेट कडे बॉलला खेचला, परंतु डीप मिड विकेटला खेळाडू आहेत. एक सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील 43 धावा. पहिल्या षटकानंतर 24 आणि तदनंतरच्या 14 बॉल नंतर फक्त धावा आल्या 19. म्हणजे कुठेतरी वंदे भारत जी पहिल्या षटकामध्ये सुशांत मोकलने लावली होती तदनंतर मात्र त्या वंदे भारतला मालगाडी करण्याचं काम बाकीच्या गोलंदाजांना केलं. आता यापुढे कसा खेळ राहील. मयूर ऑन स्ट्राईक. मयूर आला स्ट्राईक वर. आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. खेळाडू आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. सिंगलच मिळेल. एका सिंगल संघ पुढे चालल्या. पहिल्या 3 बॉलवर फक्त 3च धावा मिळत आणि धावफलकावरती 44 आणि 44 ला 4. एक नेल्सन फिगर आपल्या धावफलकावरती पाहायला मिळतं. कुणाल पाटील आपला पाहायला मिळतात. मैत्री चषक या स्पर्धेचे यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहतो. आणि आता मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ करेल त्याच्या बॅटमधून एक षटकार सुद्धा आला. आणि जो समोर आपण बॅनर पाहता त्या बॅनरच्या दिशेने कुणालला षटकार जरूर लगावला होता, परंतु बॅनरला जर हिट झाला असताना
तर 500 रुपये आपल्या खिशामध्ये असतं, कारण बंटीदादा म्हात्रे आणि वैभवजी ठाकूर यांच्याकडून ते 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेसचा बॉल बॅटच्या आतली कडा यष्टी रक्षकाकडे बॉल जरूर जात होता, परंतु थोडासा खाली गेला आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल. तसेच आपण मुख्य व्यासपीठावर पाहता सन्मान्य जोहेगावचे ग्रामस्थ रवींद्रजी पाटील यांची उपस्थिती आपण पाहता. मूळचे खरं तर आमच्या दादर गावचे, परंतु सध्या जोहे येथे विद्यमान. त्यांचा मनपूर्वक आभार. यावेळेसचा बॉल खोलात टाकलाय अलॉंग दी ग्राउंड, अलॉंग दी कार्पेट. बॉल चाललाय लॉंग ऑफ कडून वाईडिश लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होतोय. 2 धावेचा प्रयत्न, ओव्हरथ्रो झालाय. आधीच धाव फलकावरती धावा जास्त खर्च केला, त्यामध्ये ओव्हरथ्रो कशाला करता. बाय वन गेट वन फ्री असं चित्र नाही निर्माण झालं. एक सिंगलच मिळेल धाव फलकावरती. 45 म्हटलं की बऱ्याचशा खेळाडूंचा हा फेवरेट नंबर आहे. आपण पाहतो जर्सी नंबर क्रिकेटमध्ये आलं. पूर्वी क्रिकेटमध्ये जर्सी नंबर नव्हते, व्हाईट जर्सीज असायच्या. त्यानंतर जर्सी नंबर आले. त्यानंतर कॅप्टनला त्यावेळेस प्राधान्य दिलं जायचं पूर्वीच्या काळामध्ये, ज्यावेळेस कॅप्टनला 1 नंबरचा जर्सी नंबर मिळायचा आणि त्यानंतर बाकीच्या खेळाडूंना उर्वरित 11 नंबर. परंतु त्यानंतर क्रिकेटमध्ये चॉईस नंबर आले आणि मग मात्र खेळाडू आपल्या आवडीचे नंबर्स घ्यावे लागले. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटनं पुल केलाय. गुल होईल का मैदानाच्या बाहेर? खेळाडू राहिले, प्रेक्षक बनले आणि बॉलला पाठवलंय निखिल डाऊरच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक ठोकणारा मयूर ठाकूरचा वार, षटकार. थँक्यू डीजे. डीजे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात, कारण ॲट द एंड ऑफ दी ओव्हर थोडेसे आम्ही शांत होतो, आम्ही डीजेला संधी देतो आणि डीजेच्या माध्यमातून विविध पूर्ण गाणी, जसं आपण म्हणतो एखाद्या गोलंदाजाकडे कौशल्य असतात वेगवेगळी गाणी, वेगवेगळे बॉल डिलिव्हर करण्याची, एखादा फलंदाज, परंतु डीजे ऑपरेटर आपल्या साऊंड सिस्टमद्वारे आणि आपल्या कलेद्वारे विविध प्रकारची गाणी लावून प्रेक्षकांचं मनोरंजन, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असत. जाऊयात मॅचकडे. धावफलकावरती धावा 4 षटकांच्या अखेरीस 51 धावा, अर्धशतक धावफलकावरती आपण पाहता अद्वैत इलेव्हन दादर संघाचं. आता येणारं एक षटक यंदाच्या हंगामामध्ये हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये ॲज अ आयकॉन बॉलर टॉप 16 खेळाडूमध्ये ज्याची निवड झाली होती तो वरुण मोकल, या जोहे गावाचा. सहारा 11 जोहे संघासाठी नेहमी क्रिकेट खेळतो. ग्रामीण गटामध्ये फ्रँचाइज क्रिकेटमध्ये संधी मिळाली राज म्हात्रेच्या संघामध्ये. SC कन्स्ट्रक्शन हमरापूर. पहिला बॉल वरुण मोकलचा, ऑन स्ट्राईक कुणाल पाटील. पहिला बॉल कव्हरच्या दिशेनं निखिल डाऊ डीप मध्ये, प्रोटेक्शन सेफ हँड्स. फार बिझी राहिल्या खेळाडू आज फिल्डिंग मध्ये, चांगली फिल्डिंग करतोय सातत्यानं. एक सिंगलच मिळेल, सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतात. 52 आता 52 लागलेत. येणाऱ्या 5 बॉलवर कितीपर्यंत टार्गेट सेट होऊ शकेल वरुण मोकलच्या अगेन्स्ट, कारण हा गोलंदाज त्याच्या वेगासाठी जाणला जातो. सातत्यानं प्रचंड वेगाचे बॉल याचे आपल्याला पाहायला मिळतात, परंतु वेगाने बॉल टाकत असताना मिश्रण सुद्धा खेळाडू सातत्यानं करत आला. परंतु मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं, ज्यामुळे फिल्डिंगमध्ये थोडासा बदल पाहायला मिळतो. मयूर ठाकूरसाठी आपण पाहते ऑन साईडमध्ये 3 ठिकाणी प्रोटेक्शन, जिथे लॉंग ऑन पाहायला मिळतो, डीप मिड विकेट आहे तर एक खेळाडू डीप स्क्वेअर लेगला पाहायला मिळतो, तर कव्हरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आहे, तर वाईडिश लॉंग ऑफला एक खेळाडू आहे. 5 फिल्डर सीमारेषेलगत पाहायला मिळतात मयूर ठाकूरसाठी. आता कशा प्रकारचा खेळ राहील 38 सर्कलमध्ये आपण फिल्डिंगची सजावट जर पाहिली तर यष्टी रक्षकाच्या अगदी उजव्या बाजूला शॉट फाईन लेग, उजव्या डाव्या बाजूला शॉट थर्ड मॅन, त्याच्या अगदी बाजूला एक गली रिजनमध्ये शॉट पॉईंटला खेळाडू पाहायला मिळतो, तर एक खेळाडू आता कव्हर पॉईंटला आला. पुढचा बॉल ओलाट टाकला होता, मिस टायमिंग स्ट्रोक. यष्टी रक्षक डाऊन दी बॉल करतायत कॉल. इज अ विकेट डाऊन, 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज मयूर ठाकूर शेवटच्या षटकात दुसऱ्या बॉलवर बाद झाला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. साहिल मोकल
या जोहे गावाचा खेळाडू आता होम ग्राउंड वर आलाय. होम ग्राउंडवर कशा प्रकारचा खेळ करेल, कारण मी म्हटलं होतं मागाशी झमरापूर विभाग प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये 18 गावांचा समावेश आहे. त्यामुळे एखाद्या संघामध्ये दररोज तुमच्या गावातला एक ना एक खेळाडू किमान असतो. त्यामुळे आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ आपण बघण्यासाठी दररोज प्रेक्षक येतात. परंतु होम बॉय आता चांगला खेळ करेल का? दररोज याच मैदानावर प्रॅक्टिस करणारे दोनही खेळाडू आता आमने सामने. वरुण मोकलच्या अगेन्स्ट साहिल मोकल, ही मोकल बंधूंची जोडी एकमेकांच्या विरोधामध्ये. आता कोण कोणाला ठोकेल? पहिला बॉल सोडून दिलाय, पंच त्वरित इंटरेस्टेड झालेत. आणि येस, शाहरुख खान सरांचा इशारा, अर्थात संतोष चौधरी सरांचा इशारा, एक अनोख्या आदामध्ये व्हाईट बॉल, व्हाईटच्या मधीने धावफलकावरती धावा लागल्यात. 53 53ला 5. कारण हे खेळाडू सातत्याने एकमेकांच्या सोबत प्रॅक्टिस करत असत, त्यामुळे एकमेकांचे स्ट्रॉंग पॉईंट, वीक पॉईंट, स्ट्रॉंग झोन, वीक झोन माहिती आहेत. त्यामुळे आता या पुढचा खेळ कसा राहील? कमी गतीने टाकला होता फसव्या पद्धतीचा चेंडू. बॉल शॉट थर्ड मॅन कडे, चांगली फिल्डिंग. कारण जय गिरोबादेव क्रीडांगण जोहेवर सामने आपण पाहताय. या मैदानाची भौगोलिक परिस्थितीचा विचार केला एका एंडनी बॉलिंग केली जाते. ज्यावेळेस थर्डमॅन फाईन लेग कडनं बॉल स्लिप होतात ना, तदनंतर मात्र बॉल थांबत नाही, कारण त्यावेळेस आउटफील्ड प्रचंड फास्ट त्या बाजूला आपण पाहताय. त्याच दरम्यान हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 4 चे अध्यक्ष अर्थातच सत्यजित दादा पाटील, दादांचं मनपूर्वक वेलकम. आपण स्क्रीनवर त्यांना पाहताय. जाऊयात मॅच कडे. लो फुल टॉस कसा सोडेल? कुणाल पाटील आहे तो. बॉलला पाठवले डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वरुण मोकलच्या अगेन्स्ट बॉलला पाठवले थेट वरून सीमा पार षटकार. बॅटर रिव्ह्यू वेस्ट साइड चेक केली जाईल. हिरामनजी भोसले सर तिसरे पंच इथे जोडले जातील. प्रेक्षक कमाल कॅच. चला, प्रेक्षक कॅच घेतला असेल तर नाव नोंदणी जरूर करा, कारण या स्पर्धेचं विशेष आकर्षण आहे. इथं वेस्ट साइड चेक केली जाते. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. हिरामनजी भोसले सर आणि आमचे सायप्रीत लाईव्हची संपूर्ण टेक्निकल टीम. 12th मॅन आपण कमेंट करू नका. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय अंतिम असेल, योग्य तो निर्णय. कारण संतोषजी चौधरी सर आहेत, किंबहुना आम्ही जेवढे सामने पाहिले नसतील तेवढे सामने त्याने अंपायरिंग केले, एवढा त्यांचा अनुभव आहे. कारण एक चांगले खेळाडू त्यांच्या काळामध्ये, तदनंतर आता एक नामांकित क्रीडा पंच. यावेळेसचा बॉल समोर, डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. बॉल पाठवला अगदी लांब. कुणाल पाटीलच्या बॅट मधून सलगचा दुसरा 2 इन अ रो धमाका षटकार. सलग 2 बॉल आणि 2 षटकार. गोलंदाज वरुण मोकलच्या अगेन्स्ट. या षटकातील आणि पहिल्या सत्रातील शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. चला, मॅच बॉल पाहिजे का? मॅच बॉलचा वेळ आपण जास्त करू नका. जो आपण दुसरा चॉईस केला तो लगेच खेळणे सुरू, त्याच बॉलने खेळायला सुरुवात करा. वेळेला महत्व द्या थोडंसं. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी इन्व्हाइट करतोय किमया अँड दुर्वा स्पोर्ट्स वरेडी, रितेश वारीच्या अगेन्स्ट लक्ष्मी वीर भैरव वरेडी, साजन कोळी. आपण सुद्धा या रितेश वारी इथे उपस्थित आहेत. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस कव्हर करणार आहोत. लुजर वर्सेस लुजर, म्हणजे जो संघ आता इथून जो सामना गमावेल त्यांना मात्र या स्पर्धेला विराम घ्यावा लागेल आणि 365 दिवस पुन्हा एकदा स्पर्धेची तुम्हाला वाट बघावी लागेल. जाऊयात मॅच कडे. पहिल्या सत्रातला शेवटचा बॉल कमी गतीने टाकला होता. स्लोअर वन, पेस व्हेरिएशन इज द बेस्ट व्हेरिएशन, आणि बेस्टच ठरलंय. बॉल निखिल डाऊरच्या हातामध्ये जाऊन विसरला आणि तिथून मात्र आता कॅश प्राइज सुद्धा नक्कीच येईल. एससी कन्स्ट्रक्शनचे सर्वा सागरजी चव्हाण आणि समाधानजी चव्हाण यांच्याकडून. श्लोक 11 कळवे संघाचे दमदार पुरस्कर्ते आणि खरतर शिरडोन गावचे ग्रामस्थ सन्मान्य रोहिदासजी वाजेकर साहेब, आपल्याला विनंती असेल आपण आदरपूर्वक आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं. रोहिदासजी वाजेकर साहेब, कारण ज्या वेळेस कळवे संघ सातत्याने रायगड जिल्ह्यामध्ये खेळत असतो, श्लोक 11 कळवे या नावाने खेळत असतो, त्या संघाचे दमदार पुरस्कर्ते शिरडोनचे रोहिदासजी वाजेकर साहेब.
आणि खरं तर जरूर शिरडोनचे असतील, परंतु सुशांत मोकल आणि त्यांचा संपूर्ण गावदेवी कळवे या संघावर त्यांचं विशेष प्रेम राहिलं आहे आणि नेहमीच त्या संघाला ते पुरस्कर्ते म्हणून लाभलेले असतात. कुठेही कळवेची एंट्री असो, नेहमीच श्लोक 11 गावदेवी कळवे हा संघ ज्या नावाने खेळत असतो. मॅचची हालचाल तुम्हाला सांगतो, हायलाइट्स जिथे धावफलकावरती धावा लागल्यात 30 बॉल आणि 66 धावा आणि 67चा पाठलाग करायचा. हायलाइट्स आपण स्कोर कार्डवर पाहता. मॅच समरी ज्यामध्ये कुणाल पाटीलनं काय बॅटिंग केली, 8 बॉलमध्ये 21, सुशांत मोकलनं 9 मध्ये 18, मिलिंद ठाकूरनं 7 मध्ये 16, तर रोहन पाटीलनं 3 मध्ये 6. म्हणजे प्रत्येकाचा स्ट्राईक रेट जवळजवळ 200च्या आसपास. आणि शॉर्टर फॉर्मॅट क्रिकेटमध्ये फार महत्वाचं, गोलंदाजी करत असताना राज मात्रे 3 विकेट जरूर घेतल्या, परंतु 33 धावा खर्च केल्या. तर वरुण मोकलनं 1 षटक 15 धावा खर्च करत 2 विकेट. तर निखिल डाऊरचं षटक थोडंसं किफायती राहिलं, ज्यानं 8 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट. तर अभिजितने धावा खर्च केल्या होत्या. ही होती मॅच समरी. मिड इनिंग मध्ये आपण टॉस कडे सुद्धा जाणार आहोत. रितेश वारी आणि साजन कोळी सुद्धा उपस्थित आहेत. मी आयोजकांना विनंती करतोय, आपण अतिथी सन्मानाकडे वळतोय. पेण तालुक्यातील एक नामांकित क्रिकेट पंच नंदकुमार पाटील कळवे दादांना विनंती करतोय, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. मी बंटीदादा मात्रे, अमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 5 चे विद्यमान उपाध्यक्ष. आपल्याला विनंती असेल की आपण नंदकुमार पाटील सरांचा सन्मान करायचा. आपण नेहमी म्हणत असतो मित्रांनो, एखादी स्पर्धा पार पडते ज्यामध्ये आयोजकांची फार महत्त्वाची भूमिका असते, परंतु मी तर म्हणेन जेवढी मोठी भूमिका आयोजकांची असते ना, किंबहुना त्याहून अधिक मोठी भूमिका पंचांची नेहमीच राहत असते. आणि खरं तर जो पॅनल आता आपण पाहतो या स्पर्धेनिमित्त, संतोषजी चौधरी सरांचा पॅनल, त्यांच्याच पंचामध्ये त्यांच्याच पॅनलमध्ये सातत्याने कार्यरत असणारे पंच. पुढील सन्मानाकडे बोलतोय. तसंच पुढील सन्मानाकडे बोलतोय. क्रिकेटवर फार प्रेम असणारे व्यक्तिमत्व सन्मान्य रवींद्रजी पाटील साहेब जोहे यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आणि सुप्रसिद्ध मूर्तिकार करता ज्यांचा कारखाना आपला पाहायला मिळतो, सन्मान्य रुपेशजी पनवेलकर यांच्या शुभ हस्ते दादांचा सन्मान. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, सुगंधी पुष्प गुच्छ देऊन दादांचा सन्मान. त्यानंतर आपण टॉसकडे जातोय. मी रवींद्र पाटील दादांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा शुभ कौल होईल. एका बाजूने रितेश वारी तर दुसऱ्या बाजूने साजन कोळी. दोघांनाही देऊया शुभेच्छा, कारण कुठल्या तरी एका संघाचा आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. परंतु वरेडीचे समर्थक खुश असतील, एक संघ आपला जरूर जिंकेल. परंतु किमया अँड दुर्वा स्पोर्ट्स वरेडीच्या अगेन्स्ट लक्ष्मी वीरभैरव वरेडी. रितेश कॉल करतोय. हेड आला, म्हणजे साजन कोळीने नाणेफेक जिंकला. प्रथमतः निर्णय काय असेल मी मान्यवरांना विनंती करतो, आपण मुख्य व्यासपीठावर आसन असतं वा. बॉलिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिल्या मॅच मध्ये आपल्या वाटेला बॅटिंग आली होती, मग आता बॉलिंग करण्याचा निर्णय. पहिल्या मॅच मध्ये कुठे चुक्या झाल्यात असं वाटतं आणि आता त्यामध्ये काय सुधारणा असतील? पहिल्या मॅच मध्ये जामच बॅटिंग मध्ये होती, आता ती सुधारायचे आम्ही प्रयत्न करू. कसं वाटतं अमरापूर विभाग प्रीमियर लीग पहिल्यांदा ॲज अ कॅप्टन आणि संघ मालकांनी तुझ्यावर दाखवलेला विश्वास, त्यांच्याबद्दल काय म्हणशील? मी तर त्यांचा धन्यवाद बोलल, काही माझ्यावर त्यांनी जिम्मेदारी दिली आणि आयोजन तर खूपच चांगलं आहे. शुभेच्छा असतील. दुसऱ्या बाजूने रितेश आहे. रितेश, पहिली मॅच आपण गमावली, एक हमरापूर विभागातील म्हणून एक टॉपचा अष्टपैलू खेळाडू म्हणून तुमच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. लास्ट इयर सुद्धा तुम्ही ॲज अ कॅप्टन म्हणून होतात, या वर्षी सुद्धा पहिली मॅच गमावल्या. आता डू ऑर डाय सिच्युएशन आहे, काय स्ट्रॅटेजी आहे? जिंकण्याचा प्रयत्न करू. मागची जी चूक झाली ती आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू आणि पुढची मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत काय म्हणशील, लास्ट इयर सुद्धा वरेडी संघाचाच कर्णधार होतास, वरेडी गावाचं काय विशेष प्रेम राहिले, त्याचं विशेष कारण? दादाला माझा खेळ नेहमीच आवडत आलाय, त्याच्यामुळे दादा मला कॅप्टन करतो. या शुभेच्छा असतील. हे होते रितेश वारी. दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. लक्ष्मी वीर भैरव वरेडी हॅव वन द टॉस. दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील अमित जी मात्रे सर. धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया. लेकिन एक बार फिर से इस उत्तरार्ध के लिए हम जुड़ चुके, दोपहर का सत्र बन चुका है. तमाम दर्शकों की निगाह इस मैच के ऊपर जरूर है, लेकिन एक साइड से देख सकते हैं तो काफी तगड़ी बल्लेबाजी देखने को मिल चुकी है. सुशांत मोकल के सेना ने काफी ऑन द फायर किया मैदान के अंदर और ऐसे हालात में उन्होंने अपनी टीम के लिए टोटल रन इकट्ठा किया है. अद्भुत तीरंदाजर टीम 67 रनों का पीछा करना है. 67 रन टू विन. यस बघा, षटकार कोणीही जरी मारला
तर 500 रुपयाचं पारितोषिक बघ षटकार कोणीही मार द्या, संकेत मात्रे आणि शैलेशजी यांनी जरी षटकार मारला तरी त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ऐवा कॅश ना, ऐवा कॅश साठी बघा इथे साइकिल है. तो चलते मैदान के अंदर सुशांत मोकल गेंदबाजी की बागडोर संभाल रहे हैं. पहला मैंडेटरी पावर प्ले एक पॉइंट है, गली है, एक शॉट थर्ड मैन, शॉट पॉइंट लेग, शॉट स्क्वायर लेग. इस बार शॉट मिड विकेट और मिड ऑन दायरे के अंदर है और दो खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक है. इसमें सुशांत की पहली गेंद और विकेट से फुल टॉस बस दिशा दी, थर्ड मैन को चीरती हुई गेंद चल गई. इस बार देखा जाए इस बार 4 रन के लिए और चौके के साथ आरंभ बढ़िए. येत असताना हमरावचे माजी सरपंच प्रवीण संदेशजी कदम आणि त्यांच्यासोबत प्रवीणजी बिरवाडकर साहेब हे सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 5 चा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. बहुत बहुत शुक्रिया सभी दर्शकों का हम स्वागत कर रहे हैं. लेकिन इस सुशांत मोकल के ऊपर इस बार जोरदार फायर किया है कि बैक टू बैक 2 चौके आ चुके हैं और टीम का स्कोर 8 के घर में. इस बार जो संकेत मात्रे जो बल्लेबाज है वो दिशा देने का काम कर रहे हैं. उन्होंने थर्डमैन के ऊपर एक चौका लगाया, उसके बाद बैकवर्ड पॉइंट के ऊपर एक चौका लगा दिया है. तो 2 बाउंड्रीज के बदले स्कोर 8 के घर में. तो इस बार में मेरे हिसाब से यहाँ 67 का पीछा करना है. 67 रनों की जरूरत है. हवा भी इस बार तेजी के साथ आ रही है और थोड़ी उमस भी लग रही है. ठंडी के जरूर महीने हैं, लेकिन तमाम एचपीएल जो आयोजन किया है उन हमारे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव उनके सभी सदस्यों ने ली हुई मेहनत के तौर के ऊपर इस एचपीएल का 5वां साल परफेक्ट साबित हो रहा है. और तमाम दर्शक टकटकी के साथ देख रहे हैं. जिन दर्शकों के पास टाइम नहीं है वो दर्शक अपना कीमती समय निकालकर यूट्यूब के ऊपर मैच देख रहे हैं, उन सभी का हार्दिक स्वागत है. और एससी कंठे से अमरापुर टीम का स्कोर है इस बार देखा जाए तो ये मैदान दायरे के अंदर रन लेने की कोई गुंजाइश नहीं है. 3 गेंदे खत्म, 8 रन बोर्ड के ऊपर. अद्भुत 11 दादर टीम का स्कोर 66 हो चुका है. 67 का पीछा करना है इस बार देखा जाए एससी कंस्ट्रक्शन हमरापुर टीम को. चौथी बॉल एक बार फिर से खूबसूरती के साथ ड्राइव जरूर किया है, लेकिन एक्स्ट्रा कोर खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे और अलॉन्ग द ग्राउंड और इस सिंगल के साथ स्कोर जाएगा 9 के घर में स्कोर जा चुका है. शैलेश इस बार देखा जाए पाटिल जो है वो बाहर के बल्लेबाज है जो पहली दफा गेंद को खेलेंगे, लेकिन इस ओवर की 4 गेंदें खत्म. 5वीं बॉल सुशांत मोकल की. इस बार वो राउंड विकेट से आएंगे क्योंकि बाहर के बल्लेबाज उनके सामने ही. सचिन पाटिल हमारे असलम उनका भी हम स्वागत करें जो कैमरामैन ने उन्हें कवरेज किए है, तो उनका भी स्वागत है जिन्होंने गांव में ही काटा परफेक्ट किया और उड़ाया. इस बार गेंद उड़न खटोले पे चल गई है और खलबली मची हुई है मिड विकेट एरिया के पास. नंबर आया 6. यस, इस बार 500 रुपए का इनाम शैलेश पाटिल को. सागर चौहान साहब की तरफ से 500 रुपए का इनाम. ठोका सुशांत मोकल को छक्का मिड विकेट के ऊपर और टीम का टोटल स्कोर 15 के घर में. अंतिम बॉल शेष और इस बार बाउंड्री शानदार तरीके से पुल किया है. फाइनल को चीरती हुई इस गेंद सीमा रेखा पार. नंबर मिलेगा 4. शॉट ऑफ लेन थी और उसके ऊपर प्रार. स्कोर 19 विदाउट लॉस से काम. इस बार देखा जाए एसपी कंस्ट्रक्शन हमरापुर टीम का स्कोर. और पहले ओवर में सर सेनापति को मार देना ये तो कठिन था, लेकिन इन बल्लेबाज यानी के शैलेश पहुंचे व्यक्तिगत 10 पे, संकेत मात्रे के 9 पे. सुशांत के इसी ओवर में 19 रन आए. तो मुझे लग रहा है कि अद्भुत 11 दादर टीम को ये ओवर महंगा साबित हुआ है.
तो आने वाले मेरे हिसाब से 24 गेंदे शेष और 48 रनों की जरूरत है। 12 का रिक्वायर्ड रन रेट हर ओवर में। जय गिरोवा जोहा का यह खूबसूरत मैदान और लोगों की पूरी तरह से ये भीड़। डबल बघा संकेत म्हात्रे यांनी जर 30 धावा काढल्या तर त्यांना कुठली बॅट डबल ए। बघा अतिशय जबरदस्त संकेतसाठी एक सुनहरा मौका आहे। खारसापोली गांव भी क्रिकेट की एक जबरदस्त पंडरी हम ऐसे कहते हैं। अरुण दादा की, अरुण पाटिल की काफी खूंखार बल्लेबाजी, पिंट्या की बल्लेबाजी, पिंट्या के बड़े भाई जो थे उनकी भी शानदार गेंदबाजी। काफी अच्छा क्रिकेट उस जमाने में जिन जिन खिलाड़ियों ने क्रिकेट खेला है और वो फाउंडेशन उन्होंने डाला है और उसी तौर के ऊपर आज यंगस्टर पूरी तरह से अपने गांव का नाम रोशन कर रहे हैं। मुझे लग रहा है कि सभी इस बार विभाग के अंदर जो हमारे गांव हैं उनके सभी जो दिग्गज खिलाड़ी हैं वो आमने सामने खेल रहे हैं। लेकिन इस प्रकार बॉलर आए हैं सूरज ठाकुर, खुद अपने गांव के सुपुत्र हैं, देखिए अपने गांव की टीम है। सुशांत ने उनके ऊपर जिम्मेदारी दी और विकेट से और टॉप एज लगा, कैच इट, इज गॉन, कॉटन बोल्ड एंड द विकेट नंबर फर्स्ट डाउन। मेस्टर मुझे लग रहा है कि बल्लेबाज वापस जा रहे हैं। इस बार संकेत मात्रे जो व्यक्तिगत 9 रन बना के वापस जा रहे, टॉप एज लगा है और अपने फॉलोथ्रू में कॉटन बोल्ड किया। डीजे बोल्ड किया और पहला झटका, पहला ब्रेक तो दिलाने में गेंदबाज कामयाब बने। एसटी कंस्ट्रक्शन हमरापुर टीम को पहला झटका लग चुका है और उनके सलामी बल्लेबाज संकेत म्हात्रे बैक टू द डगआउट। सभी दर्शक अपना कीमती समय निकालकर एचपीएल को देख रहे। इस हमरापुर प्रीमियर लीग के लिए ली हुई मेहनत और हमारे वैभव ठाकुर इनके सुपुत्र एसपीएल में आईएसपीएल में शानदार प्रदर्शन करने वाले हैं। उन्हें आप आशीर्वाद दीजिए और जैसे वो बॉल फेंकेंगे गेंदबाजी के तौर के ऊपर तो तमाम हमारे इस विभाग के अंदर के सभी लोगों को कहता हूं कि इस पहले बॉल का आप तालियों से स्वागत कीजिए क्योंकि वो कठिन काम है वहां जाना, लेकिन इस आशीर्वाद ने वो अच्छा काम किया है। इस बार ये गेंद घूम के खेलने की कोशिश की थी, शॉर्ट ऑफ लेन थी, कप्तान आए मैदान के अंदर और इसी के साथ ये गेंद खराब साबित और अतिरिक्त रनों के साथ स्कोर 20 पे स्कोर जा चुका है, एक विकेट के नुकसान पे। एक खिलाड़ी स्लिप, एक शॉट पॉइंट ले खिलाड़ी दायरे के अंदर है, शॉट स्क्वायर लेके वह शॉट कवर पॉइंट है और एक खिलाड़ी मिड ऑफ दायरे के अंदर है। ये इस बार देखा जाए शानदार तरीके से ऑन द पिक किया है और दूसरे के लिए पलटने की कोशिश कर रहे हैं कप्तान, लेकिन फील्डिंग अच्छी हुई है। यहाँ थोड़ा दुपट्टा है, पर्दा है, इसके ऊपर दिख नहीं रहा, लेकिन नजर डाल के हम पता कर सकते हैं कि क्या हो रहा है। लेकिन एक तो सिंगल मिलेगा शैली स्ट्राइक के ऊपर जो व्यक्तिगत 10 पे खेल रहे, 21 पे स्कोर 21। भोजन के बाद थोड़ी सी इस बार देखा जाए सुस्ती भी आ जाती है, लेकिन फिलहाल तो इस बार देखा जाए ये सत्र तो बन चुका है, बड़ा मजा आ जाएगा। एक टीम जीतेगी वो 2 मुकाबले जीतने वाली है, लेकिन उसके बाद जो मुकाबले वैरेडी गांव के 2 मुकाबले जो टीमें हैं वो आमने सामने आएंगे, जिन्होंने एक मुकाबला हारा हुआ है, लेकिन वहां से एक मुकाबला जीतेगी, अगले मैच के बाद वो टीम अंदर रहेगी और एक टीम बाहर जाएगी। इसी बीच अगली डिलीवरी सूरज ठाकुर की, बाहर के बल्लेबाज हमरापुर के ये सुपुत्र शैलेश पाटिल जिन्होंने पिछले मैच में भी शानदार बल्लेबाजी की, अभी भी कर रहे हैं। तो ऐसी बॉल डालेगा चटनी बना के दे रहा हो, ऐसे इतनी शॉर्ट ऑफ लाइन डाल रहे आधे रास्ते में। मैंने शुरू में वारी के साथ मैंने चर्चा कर दी भोजन के बाद, तो मैंने कहा इसको तुम शॉर्ट ऑफ लाइन कैसे भी डालो, वो उसके ऊपर प्रहार करेगा, वो भुजाओं में ताकत जो है ना उसका इस्तेमाल करके उनको पार करता है। शानदार हो क्या डीजे।
पाटिल को 500 रुपए का इनाम चौहान साहब की तरफ से देखिए, क्योंकि उसको मैंने बहुत वो आगे भी खेलते हैं, लेकिन जैसे गेंदे तुम गुडनेस पढ़ के ऊपर डालेंगे, कहीं और फेंकेंगे, कहीं बाउंस मार सकते हैं, कहीं स्लोअर का प्रयोग कर सकते हैं, ये आपको आना चाहिए। जैसे आप शॉर्ट ऑफ लेन डालेंगे तो उसके ऊपर क्या होगा, वो बॉल ऐसी है ना, वो कहावत है ना, आ बैल मुझे मार, उस तरह से स्थिति हो जाती है। तो उन्होंने ऐसा फटका भी जोर से दिया फाइनल के ऊपर, वो छक्का आ गया और छक्के से उनको 500 भी मिला, और छक्के से इस बार देखा जाए दमखम आगे भी बढ़ चुका है। 27-27 शैलेश खूंखार मोड में आया है, बायात के बल्लेबाज शेखर धवन की याद दिला रहे हैं। और इस बार पकड़ो, टाइमिंग फंसा है, पकड़ो। कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते हैं, पकड़ो क्या जीतो मैच। तुमने जानबूझकर छोड़ा नहीं, जब ऐसे कैचेस तुम छोड़ते हैं ना, तो बॉलर कोई भी हो जाए उसका मनोबल टूटता है। क्योंकि 4 रन पे आपने देखा होगा, जब थिसारा पर्रा ने रोहित शर्मा को जीवन दान दिया ना, 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित हुआ। श्रीलंका से 2 बार वारी मुझे थिसारा पर्रा ने फोन किया था, वो आज भी भुगत रहा है। कैच छोड़ना नहीं। स्टीवा का कैच 1999 के विश्व कप में हार्सल गिफ्ट ने छोड़ दिया। दक्षिण अफ्रीका आज भी स्वप्न भुगत रहा है। ग्लेन मैक्सवेल को जीवन दान दिया विश्व कप में, अरे लंगड़ाता था, लेकिन ऐसी पारी खेली, विश्व में चमत्कार हुआ। मैंने बोला ना कि मुझे जजमेंट बहुत है, ऐसा नहीं है कि जान के हम बता सकते क्या हो जाएगा। अब भी वैसे उन्होंने गेंद सही डाली थी। कप्तान इस बार कैच इट इज गॉन, इस बार एक्स्ट्रा कवर के ऊपर बल्लेबाज और कप्तान चले। इस बार देखा जाए ड्रेसिंग रूम में टीम का टोटल स्कोर है 28 लॉस ऑफ 2। जिस सूरज ने जैसे सूरज को सुशांत मोकल ने लाया ना, वैसा सूरज ने पहली बॉल के ऊपर विकेट हासिल किया था, अपने फॉलोथ्रू में कॉर्डन बॉल किया, और उसके बाद उन्होंने अभी भी विकेट हासिल किया है। तो मुझे ये लग रहा है कि अंतिम बॉल शेष है। कप्तान तो वापस जा रहे ड्रेसिंग रूम में। इस बार देखा जाए इस कंस्ट्रक्शन हमरापुर टीम को दूसरा धक्का लग चुका है, लेकिन नए बल्लेबाज मिस्टर निखिल डाउर मैदान के अंदर, लेकिन एक साइड से मोर्चा संभाला है शैलेश पाटिल ने, जो व्यक्तिगत 2 छक्के, 1 बाउंड्री और 1 सिंगल के साथ मेरे हिसाब से देखा जाए तो 17 पे खेल रहे। अंतिम बॉल शेष है, तो सूरज ने जरूर छक्का खाया है, लेकिन छक्के की जो भरपाई है उन्होंने निकाला। जैसे कप्तान को राज मात्रे को उन्होंने चलता कर दिया है। विकेट नंबर 2 इज गॉन, और अभी तक मुझे लगता है विकेट हाथ में बहुत है, लेकिन अंतिम बॉल कैसी होगी ये देखना पड़ेगा। दर्शकों से भरा हुआ ये खचाखच हमारा पूरा मैदान। अभी सभी दर्शकों का मैं स्वागत करता हूं, चाहे कलवा, हमरापुर, डावरा, हनुमानपाड़ा, कोपर हो जाए, दादर हो जाए, सोनकार, उरनोली हो जाए, इसके बाद तांबरचेत हो जाए, चोहा हो जाए, सापोली हो जाए, लेकिन स्क्वायर लेग के ऊपर 1 बाउंस नहीं है, डायरेक्ट पैरेलल। इस बार सिक्सर आ चुका है, छक्के के साथ और समाप्त। डीजे देखिए, कप्तान जो मालिक है हमारे चौहान साहब, उन्होंने मुझे लगता है 500 की कड़क नोटिस लाए हुए सभी, और उन्होंने कह दिया बस मैच जीतो, पैसों का कोई टेंशन नहीं, मैं हुई खड़ा या बहुत हुई बंडल लेके। लेकिन जैसे वो पैसा लेके मौजूद है ना हमारे इस बार मंच के ऊपर, तो मुझे ये लग रहा है कि उनके जो खिलाड़ी है उनका मनोबल जो है ना, वो 7वें आसमान के ऊपर लेके जा रहे हैं। और निखिल आए क्या, छक्का ठोका क्या और समाप्त किया क्या, और टीम का टोटल स्कोर पहुंचा है 34-18 में 33 चाहिए, 11 का रिक्वायर्ड रन रेट है हर ओवर में। एचपीएल को आप देख रहे हैं, हमरापुर विभाग प्रीमियर लीग को हर साल इस टूर्नामेंट का काफी बेहतरीन आयोजन नियोजन हो जाता है प्रीमियर लीग का। लेकिन 33 का पीछा करने एक बार फिर से सुशांत मोकल खुद कप्तान आए। 19 रनों का महंगा ओवर उन्होंने साबित किया था पहला, लेकिन क्या भरपाई निकालेंगे? शैलेश ने उन्हें छक्का ठोका था, वही शैलेश उनके आमने सामने, दाएं हाथ के गेंदबाज, बाएं हाथ के बल्लेबाज।
ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप, ज्यादा ये गेंद चली गई, वाइड अंपायर ने घोषित किया है। सुशांत मोकल कप्तान है इस बार, देखा जाए यहाँ अद्भुत दादर टीम के, और एक कप्तान राज मात्रे चले गए हैं। काफी कड़ा संघर्ष ये मुकाबला चल रहा है, तमाम दर्शकों की निगाहें इस मैच के ऊपर है। जो टीम जीतेगी वो 2 मुकाबले जीतने वाली है। इस बार खूबसूरती के साथ ऑन साइड के ऊपर ड्राइव जरूर किया है, और मिड विकेट फील्डर गेंद को उठाने जा रहे, एक सिंगल जरूर मिलेगा। और मैंने शुरू में कहा था ऐसे नीचे वाली गेंदें फेंकेंगे, गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद डालेंगे, यहाँ इस बार यॉर फेंकेगा तो शैलेश को खेलना थोड़ा सा कठिन बन जाता है। लेकिन जैसी शॉर्ट ऑफ लेन मिलेगी उसके ऊपर वह कड़ा प्रहार करेगा, और प्रहार ऐसा नहीं करेगा, गेंद को मीलों मील बाहर भेजेगा। और आपने देखा होगा उन्होंने 2 छक्के ऐसे ही शॉर्ट ऑफ लेन के ऊपर बजाए हैं। लेकिन सुशांत की यह गेंद अच्छी साबित हो गई है, एक सिंगल तो मिलेगा। 17 में 31 रनों की अभी भी जरूरत है, 32 रनों की जरूरत है। चेक. त्याच दरम्यान मान्यवरांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं होतं. खरं तर खालापूर तालुक्याला बिलॉंग करणारं वावोशी गाव आणि या वावोशी गावचे विद्यमान उपसरपंच सन्मान्य राकेशजी शिर्के साहेब, त्यांच्या समवेत वावोशी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य संदीपजी भाऊड साहेब आणि त्यांच्या समवेत वावोशी गावचे विद्यमान सदस्य चंदनजी उदेकर साहेब, या तीनही मान्यवरांचं हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये सहर्ष हार्दिक मनस्वी स्वागत. तीनही मान्यवरांना विनंती असेल की आपण आदरपूर्वक आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं. खरं तर प्रत्येक वर्षी सलग गेले 5 हंगाम न चुकता या स्पर्धेला आवर्जून भेट देणारे हे तीनही व्यक्तिमत्व, वावोशी ग्रामपंचायतच्या विकासासाठी कार्यरत असणारे तीनही व्यक्तिमत्व आज मान्यवरांच्या भूमिकेमध्ये. मान्यवरांना विनंती असेल आपण या आमच्या VIP डाईजवर. धन्यवाद. बहुत अच्छी यॉर्कर देखने को मिल चुकी है। फिर से सुशांत तैयार है राउंड विकेट से, और इस बार ये गेंद लाइन के अंदर से चली गई है, और पूरी तरह से इस बार देखा जाए अंपायर के इस निर्णय के ऊपर खुद निराश जरूर लग रहे हैं। लेकिन अंपायर के उंगली के सामने मास्टर ब्लास्टर भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर साहब जी को झुकना पड़ा, स्टीव बगनर के सामने झुकना पड़ा, तो ये तो संत चौधरी है। तो फिलहाल ये ऐसा होता है कि जानबूझकर कोई भी ऐसी नहीं गलती हो जाती है। और इस बार ये लाइन पकड़ी हुई है, तू अगर बैकफुट पर जाएगा और उस गेंद के ऊपर खेलने आ जाएगा तो वो तेजी के साथ गेंद फेंक रहे हैं, और बॉल पूरी तरह से देखिए आउटसाइड ऑफ स्टंप बॉल फेंक रहा है, और वो लाइन के अंदर से चली गई है। सुशांत मोकल कमबैक कर रहा है इस ओवर में, और 2 गेंदें डॉट फेंकी। शैलेश जैसे खूंखार बल्लेबाज को उन्होंने इस बार देखा जाए बांध के रखा हुआ है, मौका नहीं दिया है। लेकिन इस ओवर की अंतिम 2 गेंदें शेष, लास्ट दो बॉल शेष है। शैलेश को चकमा दिया है इस बार आउटसाइड ऑफ स्टंप बॉल पकड़ी राउंड विकेट से। इस बार लॉब किया है, कैच हिट इस गॉन। जिस शैलेश ने सुशांत मोकल को मार दिया था, उसी सुशांत मोकल ने शैलेश पाटिल को चलता कर दिया। एक बड़ी मछली जाल में फंस गई है। टीम का टोटल स्कोर देखा जाए 37, लॉस ऑफ 3 विकेट। यहां देखा जाए तो SCC कंस्ट्रक्शन हमरापुर टीम का स्कोर दीजिए। पुढे थांबा प्लीज. त्याच दरम्यान शिवान्य स्पोर्ट्स कळवेचे सर्वेसर्वा करणजी पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं. खरं तर ज्यांच्या मालकीचा एक संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहिला होता, शिवान्य स्पोर्ट्स कळवे. दादा या आपल्याला विनंती असेल मुख्य व्यासपीठावर. धन्यवाद. चला 3 षटकं संपली गेली. एक बॉल शिल्लक आहे. कृपया इस पाणी मैदानाच्या आतमध्ये धावा झालेल्या टोटल त्या म्हणजे 37. आता विजयासाठी मात्र 13 चेंडू आणि 30 धावांची गरज. 13ला 30 धावा पाहिजे. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहे. अर्थात आता ड्रायव्हर बदललेले आहेत. संकेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फ्लॅट आपण बघू शकता. जबरदस्त असा महाराज ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत. आणि ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये आपण सर्वांनी घ्यायचं आहे. सर्वांनी खाली बसून पाणी पिण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. क्रिकेट जितना आसान है उतना ही घातक है, लेकिन नए बल्लेबाज मयूर मोकल मैदान के अंदर, तो आने वाले 13 में 30 चाहिए. पहले ओवर में 19 है, सूरज के दूसरे ओवर में 15 है. सूरज ने 2 सफलता हासिल किया, लेकिन सुशांत मोकल ने इस ओवर में ऐसी गेंदबाजी की है कि ना बल्लेबाजों को मौका दिया है. सुशांत मोकल ने इस बार देखा वापसी भरी गेंदबाजी, क्योंकि कप्तान हुए थे और कप्तान थे इसीलिए उन्होंने गेंदबाजी पहली की, उसमें उन्होंने मार खाया. लेकिन इस ओवर में उन्होंने भरपाई निकाली है, क्योंकि अब 13 गेंदें शेष और जीतने के लिए 30 रनों की दरकार है यहाँ SC कंस्ट्रक्शन हमरापुर टीम को.
तो फिलहाल निखिल नॉन स्ट्राइक लाइन पे एक छक्के के साथ खेल रहे हैं। मयूर अभी आए हैं। सुशांत मोकल के अंतिम बॉल का सामना करेंगे क्योंकि ये तीसरा ओवर जारी है। कड़ा मुकाबला है। यहाँ हमारे सूरज चौहान साहब अपनी टीम के लिए काफी बढ़िया तरीके से योगदान दे रहे, खुद मालिक है और मालिक टीम का हौसला अफजाई कर रहे हैं। सुशांत मोकल के अंतिम बॉल का सामना करेंगे इस ओवर का। मयूर मोकल रावे जो काफी हाइटेड खिलाड़ी है, लेकिन अंतिम बॉल जो राइटी गेंदबाज है सुशांत मोकल, वो राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी कर रहे हैं क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज शैलेश था, उनके उन्होंने गेंदबाजी की। अभी भी उन्होंने अंतिम बॉल राइट आर्म राउंड विकेट से फेंकने की तैयारी की है, लेकिन पहली दफा गेंद को खेलेंगे। इस बार हवा में पॉइंट के क्षेत्र में कैच हिट इज गॉन। बल्लेबाज अंडा लेके ड्रेसिंग रूम में कट करने गए थे और विकेट नंबर इस बार देखा है चौथा गॉन। परिस्थिति नाजुक, पहले ओवर में मार और इस ओवर में भरपाई दिए धक्के इस बार हमरापुर टीम को। डीजे आपण अतिथी सन्मानाकडे जातोय। श्लोक 11 गावदेवी कळवे संघाचे दमदार पुरस्कर्ते शिरडोनचे सन्मान्य रोहिदासजी वाजेकर साहेब यांना विनंती असेल आपण सन्मानाचा स्वीकार करावा। मी आमचे विद्यमान सदस्य आणि एक नामांकित क्रीडा पंच हनुमानजी नाईक सर यांना विनंती करतोय आपण रोहिदासजी वाजेकर साहेबांचा सन्मान करायचा। श्लोक 11 गावदेवी कळवे संघाचे दमदार पॅकर। खर तर कळवे गाव म्हणजे त्यांचं क्रिकेटचं फेवरेट टीम आहे, कारण सुशांत मोकल त्यांच्या आवडीचा खेळाडू आहे। सुशांत मोकल, प्रसाद पाटील, रोहिदासजी वाजेकर साहेबांचा सन्मान। त्यानंतर नुकतीच ज्यांची आपण मुख्य व्यासपीठावर उपस्थित पाहिली, ग्रामपंचायत वावोशी चे विद्यमान उपसरपंच राकेशजी शिर्के साहेब, आपला विनंती असेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा। मी पुन्हा एकदा हनुमानजी नाईक सरांना विनंती करतोय की आपण दादांचा सन्मान करायचा। तदनंतर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वावोशी सन्मान्य संदीपजी भाऊड साहेब, दादांना सुद्धा विनंती असेल आपण आपल्या सन्मानाचा आदरपूर्वक स्वीकार करा। मी हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5 चे विद्यमान उपाध्यक्ष बंटी दादा म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते संदीपजी भाऊड साहेबांचा सन्मान। तदनंतर मी विनंती करतोय सन्मान्य चंदनजी उदेकर साहेब, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वावोशी, दादा आपण सुद्धा आपल्या सन्मानाचा स्वीकार करा। तदनंतर मॅचला होईल स्टार्ट, मॅच सुरुवात मॅचला स्टार्ट राहील आणि तदनंतर कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा अमितजी म्हात्रे सरांचा आवाज। देखिए सुशांत मोकल ने ये ओवर क्या फेंका, लाजवाब कातिलाना प्रदर्शन इस ओवर में साबित हुआ। उन्होंने 3 रन देके 2 सफलता हासिल किया और इसी ओवर में एससी कंस्ट्रक्शन हमरापुर टीम को उन्होंने पीछे किया। तो आने वाले मुझे लगता है 11 गेंद शेष और 29 चाहिए। लेकिन एक बार फिर से स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज खेल रहे धर्मेंद्र पाटिल, ये भी ये काफी खूंखार बल्लेबाज, यानी कि राइटी भी खेलते थे लेफ्टी भी खेलते थे उस टाइम, लेकिन अब देखना पड़ेगा। लेकिन गेंदबाज अक्षय मांडलेकर, गांव की टीम, गांव की गेंदबाज, और इस बार यह देखना पड़ेगा गेंद कितने आगे भेगी देगी। इस बार हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश भी की थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच खास संपर्क नहीं है, दबाव वाली गेंदबाजी चल रही। मांडलेकर भी लय में गेंदबाजी इस बार देखा जाए कर रहे हैं। अद्भुत दादर टीम के अंदर खेल रहे। मांडलेकर तैयार है उर्द विकेट से और एक बार इस के साथ। लेकिन अब निखिल डाउर को एक लंबे टाइम के बाद इस बार स्ट्राइक पे ऊपर आ चुके हैं, लेकिन वो किस हालात में बल्लेबाजी करेंगे देखना पड़ेगा, उनके ऊपर काफी निगाह है। लेकिन मांडलेकर की 3 गेंदें बची हुई इस ओवर की, 9 में 28 चाहिए। इस बार बेहतरीन शॉट और खड़े खड़े इस गेंद को इस बार देखा लॉप किया है और लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर ये दमदार वजनदार झन्नाटेदार छक्का। मांडलेकर को इस बार देखा जाए आसमान दिखाया। निखिल डाउर के लिए सागर चौहान साहब की तरफ से 500 रुपए। एक बार फिर से इस बार लॉर्ड फुट टॉस है, वाइड स्ट्रॉन्ग ऑफ के ऊपर चौका मिलेगा क्या? नहीं, फील्डिंग अच्छी हुई है लेकिन 2 रन जरूर मिलेंगे। तीसरे के लिए पलटने की कोशिश कर रहे हैं लेकिन 2 रन पे संतुष्ट होना पड़ा।
और 2 रनों के साथ देखा जाए तो टीम का स्कोर जा रहा है 47। और इस ओवर की अंतिम बॉल शेष है। 7 गेंदों में 20 रनों की दरकार है। एक छक्के से कुछ नहीं होगा, लेकिन निखिल डावर जैसे स्ट्राइक के ऊपर आ जाएंगे वैसे दबाव और कम हो जाएगा, क्योंकि वो एक खतरनाक बल्लेबाज है, मिडिल ऑर्डर के बल्लेबाज है। लोगों की पूरी तरह से निगाह इस मैच के ऊपर है। दोनों टीमों ने एक मुकाबला जीता हुआ है। और ये उड़ाया, ये चल गई गेंद। देखो ना देखो मेरा लल्लू, उधर से चमक छल्लू, ऐसा मारा छक्का की गेंद बंद हो गया। बहुत छक्का खटैक। येस, धावा झालेल्या आहेत ते म्हणजे 53 आणि आता विजयासाठी 6 चेंडू आणि 14 धावा. बघा भोसले सर मालक असा पाहिजे, कारण रेस मध्ये असे मालक असले ना की मजा येतो. आता सगळे मालक आहेत, पण बघा एक मालक कसा 500च्या नोटी नुसतं उडवतो. एक खिलाड़ियों का मनोबल ऊंचा होने के लिए अपनी टीम है, सवाल ये नहीं है कि पैसा लगा रहे, क्योंकि ये कलाकार को जब ऐसी बख्शिश मिलती है ना तो कलाकार का मनोबल और ऊंचा हो जाता है. लेकिन फिलहाल तो इस बार तारीफ करना पड़ेगी निखिल डावर की, जिनके बल्ले से 3 छक्के आए, 2 सिंगल और डबल के साथ. मुझे व्यक्तिगत वो 22 पे खेल रहे, और 6 में अभी 14 रनों की जरूरत है. धर्मेंद्र होंगे स्ट्राइक के ऊपर, निखिल डावर होंगे नॉन स्ट्राइकर एंड पे, और आखिरी गेंदबाज इस बार देखा जाए तो यहाँ अद्भुत गेंदबाज टीम के करण पाटिल कड़वे के इस बार खिलाड़ी है ये, लेकिन उनके सामने कड़वे के 2 ही बल्लेबाज है. बस टीम अपोजिट है, गांव एक है, लेकिन दोस्ती नहीं, नाता नहीं है मैदान के अंदर. तो जीतने के लिए 6 गेंदे और 14 चाहिए. इस ओवर में 16 है, मांडलेकर के इस ओवर में 16 है. निकेश पाटील आणि हनुमान नाईक यांच्याकडून 800 रुपयाची बक्षीस जर निखिलनं हा सामना जिंकून दिला तर. और इस बार ये व्हाइट बॉल है, खराब गेंद. गेंद तेजी के साथ डाली थी लेकिन दिशा से भटक गई. अंपायर जी ने व्हाइट घोषित किया. अतिरिक्त रनों के साथ स्कोर जा रहा है 54. 6 में 13 चाहिए, 6 बॉल 13. धाव संख्या 54 ला 4 गाडी बाहेर. और तो विकेट से एक बार फिर से लाइन बिगड़ी हुई, गेंदबाजी चल रही है. अगर इस तरह से गेंदबाजी हो सकती है तो सामने वाली टीम का फायदा हो रहा है. धर्मेंद्र इस बार देखा जाए गेंद को खेलने जा रहे, लेकिन आउटसाइड ऑफ स्टंप बॉल है, ज्यादा ही गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही है. अंपायर वाइड घोषित कर रहे, गेंद को दोबारा फेंकना पड़ेगा, और इस तरह से गेंदबाजी टीम के लिए हानिकारक भी साबित हो सकता है. 6 में 12, प्रत्येक गेंद के पीछे 2-2 रन. और चौका मिलेगा, चौका मिलेगा, मैं बोलता हूं ना चौका मिलेगा, क्योंकि फाइन लेग के ऊपर कोई फील्डर मौजूद नहीं है. शानदार तरीके से पुल किया है, और 4 के साथ स्कोर आगे जा रहा है 59. डीजे एक अच्छा साबित होने के बाद उस ओवर में 3 रन आए थे, तो अमरापुर का खेमा थोड़ा सा इस बार निराश था. लेकिन जैसे ही चौथे ओवर में 16 आए, उसके बाद ये जो आने वाले अंतिम ओवर है, अभी 5 बॉल जीतने के लिए 8 रन, 5 में 8 चाहिए. एक बार फिर से फुल लेन की ये गेंद थी, और सिंगल मिलेगा. ऑन ड्रॉ किया है, गेंद लॉन्ग ऑन के ऊपर चली गई है. फील्डर तैनात है, एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा 60 रन बोर्ड के ऊपर. अब तो जीतने के लिए 4 में 7 चाहिए. क्या ये गेंदबाज करण पाटिल कुछ विकेट निकालेगा? यहाँ निखिल डावर जो बल्लेबाज है, जो पूरी तरह से फॉर्म में है, लय में है, उनको इस बार देखा जाए सुर भी मिल गया है और अच्छी तरह से बल्लेबाजी कर रहा है. एक बार फिर से खूबसूरती के साथ ड्राइव जरूर किया है, एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद चली गई है. एक सिंगल मिलेगा, दूसरे के भागने की कोशिश, और इसी के साथ ये 2 रन इकट्ठा किया. गुड रनिंग बिटवीन द विकेट, और 2 रनों के साथ स्कोर जा रहा है 62. तो आने वाले 3 बॉल 5, 3 में 5 चाहिए.
निखिल एक साइड से मैदान के अंदर डटे हुए हैं और अच्छा क्लास दे रहा है अपनी टीम के लिए। लेकिन क्या है, सुशांत ने इस गेंदबाज को इस्तेमाल किया है, गेंदबाज मैच को जिताएंगे या इस बार देखा जाए निखिल मैच को जिताएंगे, वक्त बताएगा। 3 में 5। ये लॉफ किया, कैच इट, इज गॉन। बड़ी मछली जाल में फंस गई है। जिस विकेट की तलाश थी वही विकेट ढूंढ के निकाल दिया है। 440 नहीं, बड़ा झटका लग चुका है। इस विकेट इज गॉन, मिस्टर निखिल डाउर एट द बैक टू द डगआउट। इनिंग खेलने वाला एक स्टैंडरमैन खिलाड़ी, 24 रनों की पारी हुई खत्म। कवर के ऊपर खिलाड़ी तैनात थे, लड्डू कैच लिया है, शॉट जरूर खेला था लेकिन शॉट को लपकने के लिए जाला रखा था और जाले के अंदर फंस गया निखिल डाउर। चले अपने ड्रेसिंग रूम में, आने वाले 2 गेंदे 5 रनों की जरूरत है। मैंने सही कह दिया कि इस टाइम के ऊपर विकेट बहुत महत्वपूर्ण है और विकेट ढूंढ के निकाला। गुड कैच। जीतने के लिए 2 में 5 रनों की जरूरत, कंपलसरी चेसिंग है। इस बार नीतीश पाटिल बैटिंग क्रमांक 7 के ऊपर खेलने के लिए आ चुके हैं। मुकाबला कौन जीतेगा, एससीसी कंस्ट्रक्शन हमरापुर या अद्भुत विलन दादर या एससीसी कंस्ट्रक्शन हमरापुर, वक्त बताएगा। 2 गेंदों में 5 चाहिए, ये छक्का ठोकेगा और एक सिंगल जरूर मिलेगा। ड्राइव किया है, इस बार एक सिंगल दूसरे के लिए पलटने की कोशिश, लेकिन एक ही सिंगल। अब दबाव वाला इस बार देखा जाए ये बॉल है, एक बॉल में जीतने के लिए 4 चाहिए। 1998 में ढाका में मैच हुई थी, भारत बनाम पाकिस्तान के बीच। सकलन मुश्ताक गेंदबाजी कर रहे थे और भारत के लेफ्टी बैट्समैन ऋषिकेश कानिट के स्ट्राइक के ऊपर थे। जीतने के लिए हिंदुस्तान को 3 रनों की जरूरत है, उन्होंने बाउंड्री लगाई और मैच को जीता। क्या यह कारनामा हो जाएगा? क्या इतिहास के पन्नों को हमने याद किया है, उस घटना का जिक्र किया है? क्या बनेंगे इस बार देखा जाए धर्मेंद्र ऋषिकेश कानिटकर? वक्त बताएगा, लेकिन एक बॉल जीतने के लिए 4 रन। क्या ये गेंद डॉट जाएगी? कितने रन आएंगे? मुकाबला कौन जीतेगा? कांटे का टक्कर का मुकाबला है, रोंगटे खड़े करने वाला मुकाबला। एचपीएल का शानदार मैच सभी दर्शक टकटकी के साथ देख रहे। सीमा रेखा के बाहर जीतने के लिए एक बॉल में 4 रन की जरूरत है। क्या धर्मेंद्र शॉट को लगाएगा या गेंदबाज इस बार देगा करण पाटिल जो डॉट को निकालेगा? ये लॉफ किया है लेकिन कैच मिलना असंभव है। 1 रन, क्या चौका जाएगा? और 4 रन। ये देखिए क्या हुआ, विनिंग शॉट। डीजे कम ऑन। बघा आत्ताची बाउंड्री कशी आली बघा, देव देतो बघा। बॉलच्या मागे 3 फिल्डर होते, पण त्यांना वाटलं बॉल मागे येईल, बॉलने यू टर्न घेतला आणि एक्स्ट्रा कव्हरला चौकार गेला आणि चौकार जे मारलाय ते धर्मेंद्र